संत शेख महम्मद महाराज कोणत्या कुळात जन्माला आले हे महत्त्वाचं नसून त्यांनी केलेले कार्य, दिलेला समतेचा संदेश महत्त्वाचा आहे, असं वक्तव्य संत शेख महम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धार प्रसंगी सुरू असलेल्या धरणे आंदोलन भेटीदरम्यान शिवसेना शिंदे गटाचे प्रदेशाध्यक्ष, धर्मवीर आध्यात्मिक सेना आणि वारकरी संप्रदाय युवा मंचचे अध्यक्ष हरिभक्तपरायण अक्षय महाराज भोसले यांनी केलं। यावेळी ते म्हणाले की शेख महम्मद महाराज यांचा दर्गा नसून मंदिरच आहे, त्यामुळे अक्षय तृतीयेला आंदोलन थांबवा आणि येथे सुरू असलेलं भजन कीर्तन हे मंदिरात करा, असा सल्ला त्यांनी दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून याविषयी 2 दिवसात मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे। सुरू असलेल्या या आंदोलनात शेवटचं कीर्तन मीच करणार असून गावकऱ्यांच्या मनासारखा निर्णय होईल असा विश्वास देखील त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिला आहे। खरं तर सद्गुरू श्री संत शेख महम्मद महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातले अत्यंत महत्त्वाचे आणि अतुलनीय कार्य असणारे संत शिरोमणी आहेत। महाराजांच्या दर्शनाने मन अत्यंत पवित्र आणि मला समाधान वाटलं जातं की महाराजांचं दर्शन घेताना मला पण एका मनात खंत देखील आहे की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 17 वर्ष आंदोलन सुरू आहे। खरं तर या आंदोलनाची दखल घेतच आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मी या ठिकाणी आलेलो आहे। मुळात आपण सगळ्यांना त्याची पूर्वकल्पना असेल की आता जो काही सध्या वाद सुरू आहे त्या वादाची सुरुवात काहीतरी चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांनी केलेली आहे। कारण की मुळातच जे तुमचं मूळ स्वभाव आहे, मूळ स्थान आहे, अर्थात सद्गुरू संत श्री शेख महम्मद महाराज हे कायम आपण असं म्हणतो शेख महम्मद अविंद त्यांचे हृदय गोविंद, त्यांच्या अंतकरणात हृदयात गोविंदाचा वास आहे, ते रामकृष्णाचं भजन करायचे, आजीवन त्यांनी पंढरपूरची वारी केली आहे। अशा संतांना मात्र कुठेतरी त्यांचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय। मूळ आपण जर पाहिलं असेल मागचं मी आता काही दस्तावेज देखील पाहिले, माझ्याकडे सुद्धा डॉक्युमेंट ते आहेत आणि ते पाहिलं की मूळ तिथे असं होतं की संत शेख महम्मद बुवा देवस्थान असं होतं, मात्र अलीकडच्या काळामध्ये त्या शेख महम्मद बुवा देवस्थानचं अर्थात धार्मिक मंदिराचं रूपांतरण दर्गात करण्यात आलं। आता मी जाऊन पाहिलं तिथे बऱ्यापैकी जसं काही मशिदीमध्ये ज्या काही व्यवस्था असतात अशी व्यवस्था अलीकडच्या काळात म्हणजे अगदी 1-2 वर्षात करण्यात आलेली आहे। महाराजांच्या नावापुढे कुठे काही हजरत लावणं, अमका लावणं, अशा बऱ्याच गोष्टींचा उपद्व्याप इथल्या स्थानिक मंडळींनी काही केलेला आहे आणि मुळात ते काही त्यांचे वंशज नाहीत। त्याच्यामध्ये तिथे रियाज भाई आहेत, अयाज भाई आहेत, सगळे त्यांची मूळ वंश परंपरा समाजाची मंडळी आहे। पण कुठेतरी 2 धर्मामध्ये जातीय द्वेष निर्माण करून काहीतरी कोण आपली राजकीय पोळी अथवा अन्य काही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे का? दुर्दैवानं जी संतांची भूमी आहे, साक्षात महाराजांनी त्यांना जी माळोजी महाराजांनी त्यांना जी जमीन दान केलेली आहे किंवा अशी काही जी पुरावे आहेत, अशी मंदिराची जमीन, गावातली काही जमीन त्यांनी मला वाटतं वक्फ बोर्डाकडे दिली आहे। मला वाटतं की कुठेतरी काही चुकीच्या प्रवृत्तींनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला आहे। इतकंच सांगेन की आम्ही आपल्याला थडगं साईडला काढलं, अतिक्रमण काढलं, औरंगाची कबर काही दिवसात निघून जाईल आणि मग त्याच्यापुढे हे चिरीमिरी तर काय राहिले। जे मूळ आहे ते कधी झाकलं जाऊ शकत नाही आणि जे सत्य आहे ते कोणी लपवू शकत नाही। कोणी किती काही त्याच्यावरती अतिक्रमण केली, दावा केला, प्रतिदावे केले तरी सुद्धा सत्य झाकलं जाणार नाही। त्यामुळे सत्याच्या बाजूनेच निश्चित निकाल लागेल आणि मी ग्रामस्थांनी विनंती केली आहे त्यांचं आंदोलन तात्काळ मी तर आजच संपवणार होतो, पण एक गोष्ट मला जाणवली की ह्यांचं आंदोलन काय स्वरूपाचं आहे। ते रोज कीर्तन करतात, कीर्तनाला रोज 5,000 लोक आहेत, हे भजन करतात, प्रवचन करतात, किंवा या निमित्तानं गावातल्या लोकांचं अधिक प्रबोधन होत आहे आणि एका प्रकारे वारकरी मंडळींना त्यांचा चरित्राचा किंवा आनंद घेता येतो। त्यामुळे फक्त त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही सुरू ठेवा आपली बैठक होईपर्यंत, अन्यथा यांचं आंदोलन आजच संपलं असं मी जाहीर करणार होतो। पण ठीक आहे, आणि मी या सगळ्यांना शब्द दिलाय आदरणीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून तात्काळ मंत्रालयामध्ये याच्यावरती विशेष बैठक लागेल आणि त्या अनुषंगानं सगळ्या गोष्टींची पडताळणी करून निश्चित योग्य तो अर्थात जे मूळ मंदिरच आहे तर तुम्ही दर्गा करण्याचा प्रयत्न करताय, अन्य काही म्हणजे एकंदर ते आपण असं म्हणतो की तुकोबारायांच्या सानिध्यातले संत आहेत, चंद्रभट बोधले महाराजांच्या सानिध्यातले ते संत आहेत आणि मग त्यांचं कुठेतरी इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न हा अत्यंत वाईट आहे। आता आम्ही प्रचंड संयमाने घेतोय। खरं तर ज्यांनी हे सगळे उद्योग केले ती मंडळात घराला टाळी ठोकून पळून गेलेत, का बरं? तर त्यांना भीती आहे। एकीकडे संपूर्ण आमचा वारकरी समाज, मी हिंदू समाज म्हणत नाही बरं का, वारकरी समाज म्हणतोय, कारण की शेख महम्मद महाराज तरी मुस्लिम समाजाचे असतील, त्यांनी जन्म घेतला असेल, पण त्यांनी आपल्या आयुष्यभर संतांची उपासना केली आहे, भगवंताचं नामस्मरण केलंय आणि त्यांचं कुठेतरी चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न इथली काही नासकी डोक्याची मंडळी करतायत, ते कधीही आम्ही खपवून घेणार नाहीत। ते आमच्या जेव्हा तावडीत सापडतील निश्चित त्यांचा योग्य तो पाहुणचार आम्ही करू। पण आता मात्र मी आपल्याला इतकी ग्वाही देतो की तात्काळ 7 दिवसांच्या आत आदरणीय शिंदे साहेबांच्या वतीनं आपण एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये सगळे मुद्दे मार्गी लागतील। मग असे काही फेरफार सुद्धा बघितले, म्हणजे अलीकडच्या काळामध्ये ते फेरफार केले गेलेत, ह्याच्या मागे नेमकं करता कोण आहे ते पाहून त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल आणि पुनश्च एकदा समस्त ग्रामस्थांना, श्रीगोंदेकरांना त्यांचं जो काही मूळ देवस्थान आहे ते कशा प्रकारे परत त्यांना देता येईल त्याकरता आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आता श्रीगोंद्यामध्ये सुरू असलेल्या बेमुदत आंदोलन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीने सुटणार असल्याचं दिसून येत आहे। इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।